नमस्कार मित्रांनो, मी जान्हवी. आज दिनांक 15 फेब्रुवारी. आपण बघत आहोत आजचे करंट अफेअर्स. आजचा आपला सरावासाठी प्रश्न आहे, नॅशनल स्पेस सिच्युएशनल अवेअरनेस SSA फ्रेमवर्क कशाशी संबंधित आहे? खाली दिलेले पर्याय लक्षपूर्वक वाचा आणि कमेंटमध्ये ह्याचे उत्तर पाठवा. तर चला बघूया आजचे प्रश्न. आपला पहिला टॉपिक आहे भारत फ्रान्स द्विपक्षीय बैठक. भारत फ्रान्स सामरिक भागीदारीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1998. फ्रान्स सोबत द्विपक्षीय बैठक कोण घेणार आहे? उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. तिसरा प्रश्न आहे, फ्रान्सचे राष्ट्रपती कोण आहेत? उत्तर आहे एमॅन्युअल मॅक्रॉन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांची बैठक ही भारत व फ्रान्स सामरिक भागीदारीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. 1998 पासून दोन्ही देशांमध्ये स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अस्तित्वात असून संरक्षण म्हणजे राफेल करार, संयुक्त लष्करी सराव, अणुऊर्जा, जैतापूर प्रकल्प, अवकाश सहकार्य, इस्रो, CNES तसेच इंडो पॅसिफिक प्रदेशात समुद्री सुरक्षा या क्षेत्रात सहकार्य वाढले आहे. हवामान बदलाच्या संदर्भात इंटरनॅशनल सोलार अलियन्स ही संयुक्त पुढाकार आहे. या बैठकीत तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, संरक्षण उत्पादन आणि जागतिक राजकारणातील सहकार्यावर भर अपेक्षित आहे. आपला दुसरा टॉपिक आहे नंदुरबार ड्रोन मिशन. तर बघूया आपण त्याच्याशी रिलेटेड प्रश्न. नंदुरबार जिल्ह्यातील ड्रोन मिशनचा मुख्य उद्देश काय आहे? उत्तर आहे दुर्गम भागात लस व औषधे पोहोचवणे. नंदुरबार हा कोणत्या राज्यातील जिल्हा आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. या टॉपिकचा तिसरा प्रश्न, ड्रोन मिशन सारख्या उपक्रमांचा संबंध खालीलपैकी कोणत्या संकल्पनेशी अधिक आहे? उत्तर आहे समावेशक विकास. नंदुरबार हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला आहे ज्याने 228 कोटींचे ड्रोन मिशन कार्यान्वित केले आहे. या प्रकल्पाद्वारे दुर्गम आदिवासी पाड्यांमध्ये लसी व आपत्कालीन औषधे पोहोचवली जाणार आहेत. हा उपक्रम डिजिटल इंडिया, ड्रोन पॉलिसी 2021 आणि नॅशनल हेल्थ मिशनशी संबंधित आहे. यामुळे आरोग्य सेवा जलद व परिणामकारक होईल तसेच समावेशक विकासाला चालना मिळेल. आपला तिसरा टॉपिक आहे बांगलादेश शपथविधी समारंभ. बांगलादेशातील शपथविधी समारंभात भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे? उत्तर आहे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला. तारिक रहमान कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहे? उत्तर आहे बांगलादेश. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे बांगलादेश येथे तारिक रहमान यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधी सोहळ्याचे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. हे नेबरहूड फर्स्ट पॉलिसीचे उदाहरण मानले जाते. भारत बांगलादेश संबंध 1971 च्या मुक्ती संग्रामापासून घनिष्ठ आहेत. व्यापार, सीमा व्यवस्थापन, दहशतवाद विरोधी सहकार्य तसेच तीस्ता नदीचे पाणी वाटप हा महत्वाचा प्रलंबित मुद्दा आहे. आपला चौथा टॉपिक आहे मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय. प्रश्न आहे मोलियापल्ली मंदिर प्रकरणात इशारा देणारे न्यायालय कोणते? उत्तर आहे मद्रास उच्च न्यायालय. हायकोर्ट यांनी मंदिर उत्सवाबाबत वाद निर्माण झाल्यामुळे इशारा दिला की गटांनी सहकार्य न केल्यास उत्सव होणार नाही. न्यायालयाने राज्य नियंत्रित उत्सव आयोजित करण्याचे निर्देश दिले. हा निर्णय भारतीय राज्यघटनेतील धर्मस्वातंत्र्य कलम 25 आणि सार्वजनिक सुव्यवस्था यामधील संतुलन दर्शवतो. न्यायपालिकेची कायदा व सुव्यवस्था राखण्याची भूमिका इथे स्पष्ट होत आहे. दिल्लीतील ओव्हरेज वाहनांवर कारवाई. प्रश्न आहे दिल्ली सरकारने ओव्हरेज वाहनांवर कारवाई करण्याचे मुख्य कारण काय? उत्तर आहे वायू प्रदूषण नियंत्रण. दिल्ली सरकारने सार्वजनिक ठिकाणी उभी असलेली किंवा रस्त्यावर चालणारी मुदतबाह्य वाहने जप्त करून स्क्रॅप करण्याचा इशारा दिला आहे. हा निर्णय वायू प्रदूषण नियंत्रणासाठी घेतला गेला आहे. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 10 वर्ष जुनी डिझेल व 15 वर्ष जुनी पेट्रोल वाहने बंद करण्याची अंमलबजावणी होत आहे. आपला पुढचा टॉपिक आहे अमेरिका रशिया राजनैतिक चर्चा. प्रश्न आहे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव म्हणून सौदी अरेबियात चर्चा करणारे व्यक्ती कोण? उत्तर आहे मार्को रुबियो. रशिया युक्रेन युद्धाचा जागतिक पातळीवर सर्वाधिक परिणाम कोणत्या क्षेत्रावर झाला आहे? उत्तर आहे ऊर्जा बाजार. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो हे सौदी अरेबिया येथे रशिया युक्रेन युद्ध समाप्तीसाठी चर्चेत सहभागी झाले आहे. या युद्धामुळे जागतिक ऊर्जा बाजार, अन्न सुरक्षा व भू राजकीय समीकरणांवर परिणाम झाला आहे. आपला पुढचा टॉपिक आहे युक्रेनची भूमिका. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे झेलेन्स्की.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले आहे की त्यांच्या सहभागाशिवाय कोणताही भूभाग करार मान्य केला जाणार नाही. हे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या तत्वाशी संबंधित आहे, जे UN चार्टर मध्ये नमूद आहे. आपला आजचा पुढचा आणि शेवटचा टॉपिक आहे AI क्षेत्रातील घडामोड. प्रश्न बघूया. ग्रोक 3 हे कोणत्या कंपनीचे AI मॉडेल आहे? उत्तर आहे XAI. AI इम्पॅक्ट समिट 2026 चा मुख्य उद्देश काय असू शकतो? उत्तर आहे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण व सहकार्य. इलॉन मस्क यांच्या XAI कंपनीकडून ग्रोक 3 हे प्रगत AI मॉडेल सादर होणार आहे. यामुळे जनरेटिव्ह AI स्पर्धा, डेटा गोपनीयता, सायबर सुरक्षा आणि AI नियमन याबाबत जागतिक पातळीवर चर्चा वाढणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हे भविष्यकालीन आर्थिक व सामरिक सामर्थ्याचे महत्त्वाचे साधन मानले जाते आहे. चला तर बघूया आजच्या सरावातला प्रश्न. अलीकडे भारताने इंडो पॅसिफिक प्रदेशातील सागरी सुरक्षिततेसाठी संरक्षण लॉजिस्टिक सहकार्य करार कोणत्या देशासोबत केला आहे? खाली दिलेले पर्याय लक्षपूर्वक वाचा आणि मला त्याचं कमेंट बॉक्समध्ये उत्तर पाठवा. थँक्यू.